दुर्गा ॲस्ट्रोलॉजीवर तुमचं स्वागत आहे। स्वतः जन्मकुंडली कशी बघावी हे शिकण्याबाबत व्हिडिओची सिरीज सुरू आहे। तर आज हा आपला दुसरा व्हिडिओ। तर प्रथम पाहूया की किती राशी असतात। 12 राशी आहेत। मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन आणि 9 ग्रह आहेत। तर त्यापैकी 7 ग्रहांना या 12 राशीचं स्वामित्व मिळालेलं आहे। सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी महाराज। 9 ग्रहांपैकी 2 ग्रह राहू, केतू हे छायाग्रह आहेत। त्यांना स्वतःचं असं कोणतं अस्तित्व नाही। तर समजून घेऊया 12 राशींचे स्वामी कोण आहेत। तर पाहूया प्रथम मेष राशी। मेष राशीचा स्वामी मंगळ देवता। वृषभचे स्वामित्व शुक्र ग्रहाकडे आहे। मिथुनचे स्वामी आहेत बुध महाराज आणि कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र, तर सिंहचा सूर्य, कन्या राशीचा बुध, तुळ राशीचा शुक्र, वृश्चिकेचा मंगळ, धनुचा गुरु, मकरचा शनी, कुंभचा पण शनी, मीन राशीचे गुरु महाराज, सूर्य आणि चंद्र यांना प्रत्येकी एक राशीचं स्वामित्व मिळालेलं आहे, कारण त्यांना पूर्ण कुंडलीचा प्राण असे म्हणतात। चंद्र म्हणजे त्या जातकाचं व्यक्तीचं मन आणि सूर्य म्हणजे आत्मविश्वास। बाकीचे जे 5 ग्रह आहेत त्यांना 2-2 राशी मिळाल्या आहेत। मंगळ मेष आणि वृश्चिक, बुध मिथुन आणि कन्या, गुरु धनु आणि मीन, शुक्र वृषभ आणि तुळ, शनी महाराज मकर आणि कुंभ। आता ह्या झाल्या 12 राशी आणि त्याचे स्वामी। आता पुढे आपण पाहूया ग्रहाचे उच्च आणि नीच स्थान। उच्च नीच म्हणजे नावावरूनच तुम्हाला कळालं असेल, म्हणजे नवग्रहाला त्यांच्या स्वभावानुसार कोणती राशी कोणत्या घरात राहायला आवडते। जसे की सूर्य हा उग्र, गरम, तापलेला आणि स्वतःला हा नवग्रहाचा राजा समजतो, म्हणून तो मेष राशी, जी की मेष ही अग्नी तत्वाची राशी आहे आणि त्याचा परम मित्र मंगळाच्या राशीमध्ये तो उच्चचा होतो आणि पहिलं घर पहिली राशी आहे, तर साहजिकच आहे राजाला पहिली राशीच आवडेल। दुसरा नंबर येतो चंद्र, तर चंद्र म्हणजे मनाला स्वच्छंदी राहायला आवडतं, त्याला रोकटोक आवडत नाही, म्हणून तो वृषभ राशीमध्ये उच्चचा होतो, कारण वृषभ राशी शुक्राची राशी आहे। शुक्र म्हणजे शान शोक आणि मनाला ते आवडते। मंगळ हा नवग्रहातील 3रा ग्रह, तर तो भूमिपुत्र आहे, म्हणून त्याला मकर राशी म्हणजे पृथ्वी तत्व राशीमध्ये आवडते, तो मकर राशीत उच्चचा होतो आणि कालपुरुष कुंडलीमध्ये मकर राशी ही 10वी राशी आहे, 10व्या घरात पडते, म्हणून त्याला मकर राशी आणि 10वे घर आवडते। बुध ग्रहाला नपुंसक ग्रह असे म्हणतात, म्हणून त्याला स्वतःच्या राशीमध्ये आणि ते पण द्विस्वभाव राशीमध्ये कन्या राशीमध्ये तो उच्चचा होतो आणि कालपुरुष कुंडलीमध्ये 6व्या घरात कन्या राशी पडते, जे की मामा मावशी आत्याला येथून बघतात आणि बुध ग्रहावरून पण मामा मावशी आत्याला आपण पाहतो। गुरु ग्रह यांना बृहस्पती असे म्हणतात, ते कर्क राशीमध्ये उच्चचे होतात, कारण कर्क राशी शांत आणि थंड आहे। गुरूंना शांतता प्रिय आहे, म्हणून त्यांना कर्क राशी आवडते। शुक्र हा मीन राशीत उच्चचा होतो, जी की गुरूंची राशी आहे। जरी या दोघांमध्ये शत्रुभाव असला तरी दोन्ही ज्ञान देणारे म्हणजे गुरु आहेत, एक देवगुरु तर दुसरा दैत्यगुरु, दोघेही गुरु आहेत, म्हणून त्यांना बृहस्पतीची राशी आवडते आणि कालपुरुष कुंडलीमध्ये मीन राशी ही 12वी राशी आहे आणि ते व्ययस्थान आहे, म्हणजे खर्चाचं, आणि शुक्र ह्याला शानप्रिय शोकप्रिय आहे, त्याला खर्च करायला खूप आवडते आणि येथून शय्यासुख बघतात आणि शुक्र हा रोमांचचा कारक आहे, कुंडलीतील शुक्रावरून स्त्रीसुख पण बघतात, म्हणून त्याला 12वं स्थान आणि 12वं घर आवडते। शनी महाराज जे की न्यायाधीश आहेत, ते तुळ राशीमध्ये उच्चचे होतात। तुळ म्हणजे तराजू, समतोल, जसे आपण कर्म केले तशीच शिक्षा देणारे न्यायप्रिय शनिदेव। न्यायाला जी न्यायदेवता असते तिच्या हातात तराजू असते, तसे शनिदेव न्यायप्रिय आहेत, म्हणून ते तुळ राशीत उच्चचे होतात, त्यांना तुळ राशी आवडते। तरी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया की ग्रह नीच कोणत्या राशीत होतात, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल। व्हिडिओ मोठा झाल्यावर आपणच ऐकत नाही, स्किप करतो, तर ज्योतिषशास्त्र शिकून घ्या, लक्ष देऊन ऐका। व्हिडिओ सुरू होण्या अगोदर वही आणि पेन घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे लिहिता येतील। तसे तर संपूर्ण व्हिडिओज महत्त्वाचा आहे, कुठेही स्किप न करता तुम्ही ऐका।